इतकं कडक ऊन पडलंय ना, जसं बटन बंद केल्यानंतर लाईट बंद होतं ना, तसं पावसाचंही काही झालं. आणि गेले 2 दिवस ना मी एक व्हिडिओ टाकला होता नारळ पाण्याचा, आणि त्याच्यामध्ये ना एक माझी चूक झाली होती. काय सांगायचं म्हटलं ना, थोडक्यात मी माहिती सांगितली होती. त्याच्यामध्ये ना बॉडी हायड्रेट ऐवजी ना मी डिहायड्रेट बोलली होती, आणि त्याच्यावर ना एका ताईने छान कमेंट केली होती, बॉडी ना डिहायड्रेटेड होत नाही नारळ पाणी पिल्यानं, आणि हायड्रेटेड होते. ह्याच्यातून मला एकच सांगावं वाटतं, कारण की आपल्याला न ओळखीसुद्धा लोकांना समजून सांगणारे भरपूर जण असतात. आणि त्या ताईंसाठी ना खरंच मनापासून थँक्यू. आपली चूक बोलली ते महत्त्वाचं नाही, आपल्याला समजून सांगितली हेच महत्त्वाचं आहे. आणि आज ना बाळासाठी मी ड्रायफ्रूटची पावडर बनवली होती, आणि ते दुधामधून ना देण्यासाठी, आणि घरी बनवलेलं ना केव्हाही चांगलं असतं. आणि मी नेहमी ना आता सध्या तरी ना, पहिल्यांदा मी बाहेरून देत होते दुकानमधली, पण आता ना मी घरीच बनवून ठेवते आणि त्याच्यासाठी देते. आणि आज सुवर्णबिंदू होता म्हणून ना केलीमध्ये घेऊन गेले होते, त्याच्यासाठी तिला ड्रॉपसुद्धा घालून घरी आले. आणि पिस्ता सोलण्यासाठी तिला ना बिझी केले होते, पण तिला ना अजिबात सोलता येत नव्हतं, कारण ना ते फार डिफिकल्ट असतं सोलण्यासाठी, फार हार्ड असतं. मग त्याच्यानंतर मी सोलायला घेतले होते, आणि इतके पिस्ता झाले होते आणि इतका सारा कचरा झाला होता. आणि असं झाला आजचा दिवस. आणि व्हिडिओ आवडला ना नक्की लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.